टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। देशभर गाजत असलेल्या नीट आणि टीईटी पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अकोल्यात शिक्षण बचाव कृती समितीने आंदोलन केलंय। आंदोलनादरम्यान केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाला असून परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास कमी झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। या प्रकरणाची सर्वोच्च पातळीवर निष्पक्ष चौकशी करून मुख्य सूत्रधार, संबंधित अधिकारी आणि संस्थांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। तसंच नवी दिल्लीतील जंतर मंतर इथं सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत केंद्र सरकारनं आंदोलनकर्त्यांशी तातडीनं संवाद साधावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे। परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्वतंत्र देखरेख यंत्रणा आणि विद्यार्थ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकू नये अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे। यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करत आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनातर्फे केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठवलंय। मी एक नीट ॲस्पिरंट आहे। मी आधी नीटचा पेपर दिला, त्याच्यानंतर मी रीनीटचा पेपर दिला। माझे 50-100 मार्क कमी झाले, त्याच्यामुळे त्याची अकाउंटेबिलिटी मी कोणाला जाऊन मागू? याचा जबाबदार कोण आहे? अजून बरेचसे एवढे 20+ स्टुडंटनी सुसाईड केलं आहे, त्याची अकाउंटेबिलिटी कोण? आम्ही कोणाला जाऊन त्याचं उत्तर मागावं? आम्ही तर आमची तयारी केलीच होती ना। एवढा नॅशनल लेवलचा जर पेपर लीक होत आहे तर मग याची अकाउंटेबिलिटी आम्ही कोणाला मागावं? भ्रष्टाचारी सरकारने सगळ्या स्टुडंटची वाट लावलेली आहे। म्हणायचं होतं की मी स्वतः स्टुडंट नाही आहे, मी आता जॉब करते, बट माझी फ्युचर जनरेशन, माझे लहान बहीण भाऊ त्यांच्यासाठी मी इथे आलेली आहे। आणि ही जी माझा विरोध फक्त ह्या गोष्टीला आहे की तुम्ही शिक्षण संस्था जी आहे ती अशा प्रकारे बनवा की तुमचं एम असलं पाहिजे की ॲक्च्युलीमध्ये विद्यार्थी शिकले पाहिजे। ते चीटिंग करून जर पास झाले तर उद्या जेव्हा ICUमध्ये तुमचीच आई, तुमचेच बाबा जेव्हा मरत असतील तेव्हा तुम्ही म्हणू शकणार नाही की ह्याला कसं काय इंजेक्शन देता येत नाही किंवा ह्याला कसं काय सलाईन लावता येत नाही। ह्याचा फक्त जो काय म्हणतात रिझल्ट आहे, कॉन्सिक्वेन्सेस आहेत, हे फक्त तुमच्या माझ्यापर्यंत आता राहिलेलं नाही आहे, हे खूप दूरवर गेलेले आहेत। आता माझं एवढंच म्हणणं आहे की ही काही मोठी गोष्ट नाही आहे। तुम्ही सरकारची नोकरी करता, तुम्ही सरकारसाठीच काम करतात, तुम्ही आमच्याच वोटनी तुम्ही पुढे आलेले आहे। तर जसं लाल बहादूर शास्त्रीने एका रेल्वे ॲक्सिडेंटमुळे रेल्वे मंत्रीचा इस्तिफा दिला होता, जेव्हा त्यांना वाटलं की ते स्वतः याचा भार नाही सांभाळू शकत आहे, ते आपली नोकरी व्यवस्थितपणे नाही करू शकत आहे, तर एवढे महान पुरुष जे होऊन गेले त्यांनी जर स्वतःची अकाउंटेबिलिटी घेतली आणि सगळ्यांना सांगितलं की माझ्याच्यानी हे नाही होत आहे, तर मी माझा इस्तिफा देतो आणि पुढे मी प्रयत्न करेल की चांगलं होईल। तर धर्मेंद्र प्रधाननी पण त्यांच्याच्यानी जर हे व्यवस्थित शिक्षण संस्था नाही सांभाळल्या जात आहे, त्यांच्यामुळे अक्षरशः लोकांचे जीव जात आहे, विद्यार्थ्यांचे जीव जात आहे आणि पेपर फुटी होत आहेत, तर त्यांनी पण इस्तिफा द्यावा। असं इतिहासात खूप वेळा झालेलं आहे, हे काय पहिल्यांदा नाही होत आहे, पण ह्या सरकारमध्ये असं कधीच नाही होत। शिक्षण व्यवस्था जी पूर्णतः भ्रष्टाचाराने लिप्त झालेली आहे, त्यामुळे हजारो नव्हे, लाखो नव्हे तर संपूर्ण देशाच्या युवा पिढीचं भविष्य अत्यंत धोकादायक झालेलं आहे। या शिक्षणातून गुलामगिरी लादायचा सरकारचा प्रयत्न आहे आणि उच्च शिक्षणापासून संपूर्ण बहुजन समाजाला वंचित ठेवण्याचं कटकारस्थान या सरकारचं सुरू आहे। आणि म्हणून अनेक पेपर लीक होतात, अनेक पेपर फुटतात। अरे शिक्षकांच्या परीक्षेचा देखील फुटतो पेपर, हे कुठले चालली आमची शिक्षण व्यवस्था? याचा विचार आम्ही या देशातल्या लोकांनी केला पाहिजे। आणि म्हणून ही शिक्षण व्यवस्था जी भ्रष्टाचार झालेली आहे, ही भ्रष्टाचाराने लिप्त झालेली आहे, ही शिक्षण व्यवस्था बदलण्यासाठी आम्हाला सरकार बदलणे नितांत गरजेचं आहे। कारण सरकार बदलल्याशिवाय शिक्षण व्यवस्था आम्ही तालावर आणू शकत नाही आणि त्यासाठी या देशातला युवा वर्ग सजग झालेला आहे, सज्ज झालेला आहे। आणि म्हणून हे जेन झीची क्रांती आता या देशामध्ये होणार आहे आणि हे या शिक्षण व्यवस्थेसोबत या संपूर्ण देशाची व्यवस्था ही संविधानशील झाली पाहिजे, यासाठी आता युवक जागा झालेला आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी विशेष प्रतिनिधी समीर खान, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।